प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. हा वाद सुरू असतानाच पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचे कारनामेही समोर आले आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार दिलीप खेडकर यांना सेवेत असताना 2 वेळा निलंबित करण्यात आलं होतं. लाचखोरीच्या वेगवेगळ्या प्रकरणात दिलीप खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. वृत्तानुसार दिलीप खेडकर यांच्या मुंबई, पुणे आणि अहमदनगरमध्ये अनेक मालमत्ता असल्याचं समोर आलंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी शपथपत्रात आपली एकूण संपत्ती तब्बल 40 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी यावर्षी अहमदनगरमधून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. दिलीप खेडकरे मुंबई विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी अनेक लघु उद्योजकांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. वृत्तानुसार खेडकर अनेक व्यावसायिकांसाठी अनावश्यक समस्या निर्माण करत आहेत आणि त्यांच्याकडून बेकायदेशीर खंडणी घेत आहेत अशी तक्रार ऑक्टोबर 2015 मध्ये 300 ते 400 उद्योजकांनी केली होती. मंडळानं उद्योजकांच्या या तक्रारींची नोंद घेतली होती. 2018 मध्ये ACB कडे त्यांच्या विरोधात तक्रार आली होती. त्यानंतर खेडकर हे कोल्हापुरात तैनात होते. तेव्हा सॉ मिल अँड टिंबर मर्चंटनं ACBच्या डेप्युटी SP कडे तक्रार केली होती. वीज आणि पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याची तक्रार खेडकरांविरोधात करण्यात आली होती. तसंच नोटीस मागे घेण्यासाठी 25,000 आणि 50,000 रुपयांची मागणी खेडकरांकडून करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. या तक्रारीनंतर खेडकर यांची लघु उद्योग विकास महामंडळात बदली करण्यात आली. सुमारे 6 ते 7 महिने ते महापालिकेत रुजू झाले नाहीत आणि परवानगीशिवाय नोकरीवरही आले नाहीत असा आरोप त्यांच्यावर आहे. मार्च 2019 मध्ये एका कंपनीनं दिलीप खेडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. खेडकर यांनी कंपनीकडे 20 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार पुण्याच्या सुप्रभा पॉलिमर अँड पॅकेजिंग या कंपनीने केली होती. तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तर खेडकरांविरोधात साताऱ्यातील सोना अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनेही 15 मार्च 2019 रोजी तक्रार दिली होती. 50,000 रुपये खेडकरांनी मागितल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. हे पैसे देण्यास नकार दिल्यामुळं दिलीप खेडकरांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही खेडकरांवर करण्यात आला होता. वृत्तानुसार दिलीप खेडकर यांना त्यांच्या सेवेदरम्यान भ्रष्टाचाराच्या आरोपावरून 2दा निलंबित करण्यात आलं होतं. त्यांना पहिल्यांदा 2018च्या अखेरीस आणि नंतर फेब्रुवारी 2020 मध्ये दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आलं. या प्रकरणानंतर गेल्या वर्षी राज्य सरकारनं त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगितलं होतं. शासनाच्या आदेशानंतर ते 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.